खोकला आला की पहिला प्रश्न पडतो, हा कोरडा खोकला आहे की ओला? कारण कुणी म्हणतं स्टीम घ्या, कुणी म्हणतं कफ बाहेर काढा, तर कुणी सिरप बदलत राहा असं सांगतं. पण खोकल्याचा टाईप ओळखलाच नाही तर ट्रीटमेंट चुकीची होऊ शकते. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिंपल पण सायंटिफिक पद्धतीने समजून घेणार आहोत, कोरडा खोकला म्हणजे काय, ओला खोकला म्हणजे काय, दोघांमधला फरक कसा ओळखायचा आणि कुठल्या खोकल्यात काय चूक टाळायची. त्याआधी समजून घेऊया खोकला म्हणजे काय. खोकला म्हणजे आजार नाही. खोकला म्हणजे शरीराचं डिफेन्स मेकॅनिझम. जेव्हा धूळ, जंतू, कफ, इरिटेशन श्वासनलिकेत जातं तेव्हा शरीर खोकल्याच्या माध्यमातून ते बाहेर काढायचा प्रयत्न करतं. पण हे कशासाठी होतं यावरून खोकल्याचा प्रकार ठरतो. प्रामुख्याने खोकला दोन प्रकारचा असतो. कोरडा खोकला म्हणजे ड्राय कफ आणि ओला खोकला म्हणजे वेट कफ किंवा प्रोडक्टिव्ह कफ. कोरडा खोकला म्हणजे काय, तर खोकला येतो पण कफ बाहेर येत नाही. हा खोकला वारंवार, त्रासदायक, घशाला खाज येणारा असा असतो. कोरड्या खोकल्यामागचं विज्ञान जर आपण पाहिलं तर कोरड्या खोकल्यात श्वासनलिकेत कफ नसतो, पण आतली भिंत सेन्सिटिव्ह झालेली असते. म्हणजे खोकला हा रिॲक्शन आहे, क्लिनिंग प्रोसेस नाही. कोरड्या खोकल्याची कॉमन कारणं जर आपण पाहिली तर व्हायरल इन्फेक्शन, त्यानंतर ॲलर्जी, धूळ, धूर, थंडीची हवा, अस्थमाची सुरुवात, ऍसिड रिफ्लक्स ही असतात. म्हणूनच कोरडा खोकला रात्री किंवा पहाटे जास्त वाढतो. पण काही लोकांचा खोकला असा नसतो. त्यामुळे आता ओल्या खोकल्याकडे वळू. ओला खोकला म्हणजे खोकल्यासोबत कफ बाहेर येतो. हा कफ पांढरा, पिवळा किंवा हिरवटही असू शकतो. ओल्या खोकल्यामागचं विज्ञान पाहिलं तर ओल्या खोकल्यात शरीर जंतूशी लढत असतं, कफ तयार करतं, जंतू बाहेर फेकत असतं. म्हणजे खोकला हा क्लिनिंग प्रोसेस असतो. आता ओल्या खोकल्याची कॉमन कारणं जर पाहिली तर सर्दी, छातीतला संसर्ग, ब्रॉन्कायटिस, कधी कधी निमोनिया सुद्धा असू शकतं. म्हणून ओल्या खोकल्यात कफ दाबणं चूक ठरू शकतं. आता थोडक्यात आपण ओला आणि कोरडा खोकल्याचं कंपॅरिझन जर पाहिलं तर कोरड्या खोकल्यामध्ये कफ नसतो, ओल्या खोकल्यामध्ये कफ असतो. आवाज जर पाहिला तर कोरडा खोकला खाजेसारखा असतो, ओला खोकला जड आवाज असतो. कोरडा खोकला हा रात्री जास्त जाणवतो, ओला खोकला सकाळी जास्त जाणवतो. कोरडा खोकला ही इरिटेशन रिॲक्शन आहे, ओला खोकला ही क्लिनिंग प्रोसेस आहे. सिरपचा विचार केला, कोरड्या खोकल्यामध्ये सप्रेसिव्ह सिरप्स वापरतात आणि ओल्या खोकल्यामध्ये एक्सपेक्टोरंट दिलं जातं. इथेच बहुतेक लोक चूक करतात. सगळ्या खोकल्यावर एकच सिरप चालत नाही. त्यामुळे मोठ्या चुका जे लोक करतात त्या चुका आता आपण थोडक्यात पाहणार आहोत. पहिली चूक म्हणजे ओल्या खोकल्यात कफ थांबवणं. त्यामुळे कफ आत साचतो, इन्फेक्शन वाढू शकतं. दुसरी चूक म्हणजे कोरड्या खोकल्यात जबरदस्ती कफ काढण्याचा प्रयत्न. यामुळे इरिटेशन वाढतं आणि खोकला अजून टिकतो. तिसरी चूक म्हणजे 10 ते 15 दिवस सेम खोकला इग्नोर करणं. यामुळे मूळ कारण वाढतं आणि पुढे अस्थमा किंवा क्रोनिक प्रॉब्लेम्स होऊ शकतात. मग कधी सावध व्हायचं, तर जेव्हा खोकला 15 दिवसांपेक्षा जास्त टिकतो, श्वास घ्यायला त्रास होतो, छातीत दुखतं, ताप परत परत येतो, वजनही घटतं, तेव्हा डॉक्टर कन्सल्टेशन गरजेचं असतं. थोडक्यात काय, कोरडा आणि ओला खोकला दोन्ही वेगवेगळे आहेत आणि दोघांची ट्रीटमेंट पण वेगळी आहे. खोकला थांबवण्यासाठी तो कोणता आहे हे ओळखणं सगळ्यात महत्वाचं आहे.